हे बघा, आम्ही डॅमला मासे धरायला आलोत। आमच्या गावाचा डॅम आहे हे। आता मी दवणा लावित आहे बघा। दवणा लावून आतमध्ये टाकतो। आम्ही गाड्यानं मासे धरीत आहोत। हे आमच्या गावचं डॅम आहे। टाकला बघा। आता लागू जास्त थांबूत आपण। तसं ते पटकूनच लागतंय। आला बघा, लागला 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 आला 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 आला। फडफड करता येते, फडफड पाण्यामध्ये इकडे इकडे पळते। आला आला आला, ये ये ये। हा का बघा, चिलापी मासा आहे। आमच्यात पॉम्पलेट पण म्हणतात ह्याला, चिलापी पण म्हणतात। तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा। बघा कशा प्रकारे हे धरपडतोय। कमी जास्त 1-1.5 किलोचा आसपास असेल तो। कसला बसलाय, जाळायला लागलाय। पहिल्याच ह्याला 1.5 किलोचा मासा लागला आपल्याला। बघा किती मोठा आहे। खूप भारी शिकार होणार आहे आज। बघा भरपूर मासे पण गाठणार आहेत, कारण पाणी नितळ आणि डॅम पण खूप मोठा आहे आणि कोणी येत नाही तर धरायला। त्याच्यामुळे गटू शकतात आपल्याला मासे, कारण पहिल्या सुरू टाकले लागले तेव्हा गडतात मासे। आपल्याला असं टाकूत पिशवीत आपण गाड बांधून ठेवू तर पडतोय बोट। बघा तोंड बांधून ठेवतो आपण। याचं तोंड बांधून ठेवतो तोवर लागलं की लागतो का दुसरं नाही। अजून नाही, वाडावाडी करताय द्वारा, अजून नाही लागतो। बसलोय टाकून, लागन बसलोय टाकून तर बसलोय। लागला लागला लागला। हे पण आहे, व्यवस्थित आहे। बघा हे पण पॉम्पलेटच आहे। दुसरा मासा नाही लागत इथं, पॉम्पलेटच लागतंय फक्त। चिलापी पॉम्पलेट एकच मासा आहे। तर आमच्याकडे अलग अलग नावं घेतात त्याचे, त्याच्यामुळं आहे। बघा टाकत पिशवीत आपण। बरे बघा। हो बाहेर का आला हे तर लई डायरेक्ट बाहेरच आला वडला की। अशा छोट्या साईजच्याच लागतात, लई मोठा नाही त्याच्यात, बारीक बारीकच आहेत। जसे लागतात तसे घेऊत। बघा संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण 10-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे। मग तुम्हाला मजा येणार असं बघण्यासारखा व्हिडिओ आहे। खूप मासे पण गडतात इथं। या डॅमला मासे धरायला कोणी येत नाही मग। बघा लागला लागला गेला। बारका होता ना, ओढला सोडून दिलं त्यानं धरलेला व्यवस्थित। बघा किती मोठा डॅम आहे हे। बघा पाणी कुठपर्यंत आहे डॅमचं। बघा वातावरण पण कसं आहे। लागला, लागतं का नाही, नाही सोडून दिलं। धरून सोडलंय त्यानं, येईन कुठं जाणार नाही ते। चारा टाकल्यामुळे खायला येणारच आहे ते। लागला बघा, बारकाच मासा इथं, भरपूर बारक्याच मासे आहेत। जेणेकरून मोठाल मासे नाहीत लागत इथं। एखादाच 1.5 किलोचा लागतो, नाहीतर 1-2 छटाक, 2.5 छटाक, 2 छटाक असेच लागतात। मोठा नाहीत लागत तेवढा, कारण गाय बारीक असल्यामुळे बारीकच लागतात। त्याला पिशवीत टाकूत आपण। बसत नाही ते पण, उड्या मागते पिशवीत। बघा त्याला लागायला तेव्हा का, हा लागला बघा। हे बारक्या माशाला पुटू लागतात गाळाला। बघा हे पण बारीकच आहे, लहान साईज आहे आपलं। बघा हे किती धरपडतोय। धरपडून त्याच्या काटे पण भरपूर लागतात।
धरला नाही व्यवस्थित की ते फडफड करताना त्याचे काटे पार सुई घुसल्यासारखे घुसतात मध्ये, त्याच्यामुळे दमानं धरावं लागतं त्याला. मला दवना लावून घेऊत आपण. दवना खाऊन घेतला आहे त्यांनी. आमच्या इकडे दवना म्हणतात, तुमच्याकडे कचवा आणि दवना माहिती जर काही बाकी म्हणत असताना तर ते पण सांगा कमेंटमध्ये. चाऱ्याला आम्ही दवना वापरला आहे, जे पावसाळ्यात भेटू शकतं आमच्या इकडं. असं हे पण बसत नाही, इकडे इकडे करते बोळ. बघा आपण टाकून देऊ ते. बघा टाकला आहे आतमध्ये. टाकला की दवण्याला लगेच पॉम्पलेट मासा येतो. दवण्यासाठी चारा त्याला भरपूर आहे. हे बघा पावसाळ्याचं वातावरण किती भारी. संपूर्ण डॅम पण बघायचं असलं तर संपूर्ण डॅम पण बघून घ्या तुम्ही. बघा हे संपूर्ण डॅम आहे. वरी डागाडाचं वातावरण आहे. मासा लागला आपल्याला. बारीक मासा आहे. बारीक म्हणजे एकच साईज आहे, लहान मोठे नाहीत. एखादा मोठा आला तर लागू शकतं ते, नाही तसं एक समान साईज आहे समधी. लहान साईजमध्ये 2-2.5 छटाकाचे मासे इथं भरपूर. आपल्याला काही कुठं द्यायचे नाहीत, काही नाही. आपण घरी बनवण्यासाठी धरीत आहोत. बघा ते पाण्यात असल्यामुळे खूप तरपडतात. बाहेर टाकल्यासच मेले असते. हे बारीक टाकलं होतं त्याला काढून घेऊ. याला काही लागत नाही. कनेरी धरण्यासाठी टाकलेले होते हे, मग तर लागले नाहीत. बघूत काढून ठेवत. बघा लागतंय का. जो तर काही नाही लागला. आता वडतंय थोडा थोडा, मग लागायचं काही हे दिसत नाही. लागला बारका. ते बारीकच मासे येतात हे. एकदा आले की समजे बुरू बारकेच येतात. मोठा मासा येतच नाही. म्हणजे आला तरी हे धरू देत नाहीत मोठ्या माशाला. बारकेच मासे धरून बसतात समजा खायला. त्याला तेच पटपट येऊन धरतात. झाले आहेत आपल्याला किलोक्षे मासे धरलेले आहेत आपण. अजून थोडेफार धरून बघा हे पण आला. एकच साईज आहे समजे, सेम साईज. बघून घ्या ते पण कसं आहे ते. बघा कसं तर पडतंय. धरतानीच फक्त सावधगिरीनं काढा लागतंय, नाही तर काटा लागतंय. पॅक अडकलं होतं हे. टाकून देऊत आपण हे. टाकूत पिशवीत आता. तर बस गपचिप तो मध्ये तो टाकू तर दुसरा लागन पटकून. पाय ठेवतो ह्याच्यावर. लागला मग आला. लागला. मासे भूक खूप पटपट लागतात हो का इथं. हे जर आहे व्यवस्थित त्या साईजचा कसा फिरते गरगर. काटेच त्याचे काटेच लागते समजत. धरताना पोन धर लागते त्याला, नाहीतर लागतंय. टाकून दिला. टाकू त्याला पिशवीत. फुगा करती पिशवी पाण्यात असल्यामुळे. हात धुवून घेतो. बघा लागतंय का. आला. लागला. बघा हे बारकेच मासे आहेत. बुळबुळ सारखे बारकेच करतात. मोठा मासा येत नाही एक पण. सारखे बारकेच बुळबुळ करतात. बघा अशा प्रकारे सारे बारकेच मासे. हे पण बारीकच आला. सोडला नाही तर दुसरं लगेच. काढू तर दुसरं लागते. हे पॉम्पलेट मासे एकदम घोळक्यान राहते, त्याच्यामुळे एकदा लागले की टुपू लागतात तेच.
टाकलेला आहे आपण. टाकलेल्याबद्दलच बघू थोड्या म्हणजे लगेच लागत तिथे लागायला काय थांबणार नाही. वातावरण पण पावसाचं झालेलं आहे, भरपूर अंधार पडल्यासारखं वातावरण आहे समजा. बघा हे डागाळ कसे आले तर काळे झर झाले समजे. लागला मासा पण आपल्याला. बघा ही पण साईज आहे, व्यवस्थित साईज आहे घ्यायसारखी. ह्या साईज प्रमाण घेऊत आपण समजे. पॅक अडकला हे हुकाला. दावणा लावून दावणा खाल्ला त्याने, आपण दावणा लावून घेऊ त्याला. दावणा लावून टाकला की चारा त्यांना खायला होतंय. चारा खायला याला टाकून घेऊत आपण. टाकून घेतलेला आहे. लागतंय का बघू आता थोडं. बघा आभाळातच पावसाचा बी वाटतंय आम्हाला. एवढा आभाळ आलेलं आहे फुल. मासे लागतात मग तर पाऊस जर आला तर आम्ही भिजतो ना समजा. कसं बघा आम्ही दोघं जण आलेले आहेत मासे धरायला. एक आमचा कॅमेरामॅन आहे, एक आम्ही आहोत. बघा अशा प्रकारे मासे धरतात आम्ही. हुका लागला, बारीकच आहे आपण, मोठा नाही. तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतात तर लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा. काही जर चुकलं हुकलं असलं तर कमेंटमध्ये सांगा, कारण आम्ही नवीन आहोत. जसं तुम्हाला आवडेल तसं सांगू शकता तुम्ही. असं काही नाही की हे करण्यासाठी. जरी काही चुकत असलं तर नक्की सांगा, कारण आपल्या चॅनलला फिशिंगच्या किंवा जास्त करून घरगुती व्हिडिओ असतात असे की काय करतो ते. अशा प्रकारे जे मी करतोय हेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, कारण दुसरं काही आपल्याकडं नाही. तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण लवकर आटपायचा कार्यक्रम करू, कारण भरपूर पाऊस चालू झालेला आहे तिकडल्या साईडने धोका. म्हणून आपण लवकर जायचा प्रयत्न करू. तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शॉट दाखवतो मी. आता जे आहे एवढा बघा. धन्यवाद मित्रांनो तुम्ही बघितल्याबद्दल. पण आपण तुम्हाला असे डेली व्हिडिओ टाकीत राहीन. फिशिंगच्या बाबतीत राहतील, शिकारीच्या बाबतीत राहतील, बघायसारखे व्हिडिओ असतात मित्रांनो. नक्की बघा. बघा थोडे बघूत. अजून 4-2 जरी गटले तरी जाऊत, काही नाही. 1-2 मिनटाचा टायमिंग आहे. 1-2 मिनटामध्ये जर गटले तर ठीक आहे, नाही तर जाऊत आपण. टाईम झालेला आहे 4-5 वाजलेले आहे सांजच्या पारचे. पाऊस झालेला आहे भरपूर. आधी गोल सकाळून पाऊस झाला आणि डबल पण चालू झालेला आहे. त्याच्यामुळे थांबू नाही शकणार, कारण आम्ही सोबत काहीच आणलेलं नाही. पावसा पाण्याचा मोबाईल पण भिजू शकतात. बघूत लास्ट ही फेरी. गटलं तर ठीक आहे, नाही गटला तर काही नाही मित्रांनो. दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवतो, काही अडचण नाही. चला धन्यवाद मित्रांनो. बघा नक्की सबस्क्राईबर चॅनलला करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला डॅम पण आमचा कसा वाटला हे नक्की सांगा. एक लास्ट मासा धरलेला आहे मित्रांनो. हो का, ते पण बारीकच आहे, मग धरूच त्याला आपण, काही अडचण नाही. येऊत. तुम्हाला आमचा डॅम कसा वाटला हे नक्की सांगा. लोकेशन कसं आहे बघा, सोडून देऊत आपण ते. जायच्या टायमाला बारीक नको मारायचं आपल्याला. एकदा ट्राय करू तरी पण बघूत, कारण त्याला दावणा राहिलेला आहे थोडासा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.